आणखी छापी विधान भवनामधल्या शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये भेट झाली। कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले। पवारांना भेटून शिंदे पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीसाठी गेलेले आहेत। शरद पवार आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भातल्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी विधान भवनामध्ये आलेले होते। त्यानंतर शिंदेंनी पवारांची भेट घेतलेली आहे। पवारांना भेटून शिंदे पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीसाठी गेले। या बैठकीनंतर शरद पवार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयामध्ये आलेले होते। त्यांना भेटण्यासाठी त्यानंतर कॅबिनेटची बैठक सोडून शिंदे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पवारांची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, शरद पवार आज विधान भवनात होते, शिंदेंनी कॅबिनेट बैठक सोडली आणि ते पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले होते। नक्कीच निखिला, खरं तर अनेक दिवसांच्या गॅप नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधान भवनात दाखल झाले, कारण की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात उच्च अधिकार समितीची बैठक होती। या संपूर्ण बैठकीला शरद पवार, नारायण राणे सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सीमा भागातले सर्वच लोकप्रतिनिधी या सगळ्या बैठकीला उपस्थित होते। ही बैठक संपल्यानंतर शरद पवार जे आहेत ते विधान भवनात बाहेर ते एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये थोडा वेळ जाऊन बसले आणि त्या ठिकाणी शरद पवारांची भेट घेण्याकरता तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी कॅबिनेटची बैठक सोडून शरद पवारांची भेट घेतली। 5 मिनिटाच्या भेटीनंतर ते लगेच पुन्हा एकदा कॅबिनेटच्या बैठकी करता त्यांच्या कार्यालयात निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु सध्या शरद पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आणि त्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक देखील शरद पवार ते घेताना पाहायला मिळतात। त्या संपूर्ण बैठकीकरता विधिमंडळातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे 10 आमदार आहेत, अर्थात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील, उत्तम जानकर, अभिजित पाटील हे सर्वच आमदार जे आहेत ते या संपूर्ण बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शरद पवारांकडनं कोणत्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या आमदारांना देण्यात येणार आहेत। आगामी काही राजकीय घडामोडींच्या संदर्भात काही मार्गदर्शन शरद पवारांकडनं आमदारांना देण्यात येणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, नक्कीच अक्षय, नेमकी काय चर्चा त्या ठिकाणी होते? शरद पवार आमदारांची या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवारांच्या आमदारांची बैठक होत आहे, हे एक विशेष आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही आमदारांची बैठक सुरू झाली आहे। अक्षय, त्या बैठकीला महत्त्वाचं आहे, कारण की जवळपास शरद पवार जे आहेत ते या संपूर्ण उच्च अधिकार बैठकीतून बाहेर निघत असताना ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन थोडा वेळ बसले आणि तेवढ्यात त्यांची भेट घेण्याकरता स्वतः शिंदे त्यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात आले आणि त्यांनी तात्काळ भेट सुद्धा घेतली आणि त्यानंतर ते पुढच्या 5 मिनिटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा कॅबिनेटच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दालनामध्ये सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक जी आहे ती शरद पवार घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे या बैठकीला एक वेगळं, कारण की महाविकास आघाडी म्हणून शरद पवार कायम महाविकास आघाडीची भूमिका मांडत असतात, परंतु महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष अर्थात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांची देखील पक्षाची कार्यालय ही विधिमंडळामध्ये असताना सुद्धा शरद पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी थोडा वेळ बसले आणि त्या ठिकाणी आता पक्ष बैठक होते। त्यामुळे ही विशेष बाब मानली जाते। या संपूर्ण बैठकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना शरद पवार काय मार्गदर्शन देणार आहेत किंवा आगामी हालचालींच्या संदर्भात किंवा राजकीय घडामोडींच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आमदारांना देण्यात येणार आहेत का, या सगळ्या संदर्भात आतमध्ये चर्चा देखील होऊ शकते, अशी माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर कॅबिनेट बैठक सोडून त्यानंतर शिंदेही पवारांच्या भेटीसाठी आले होते। विशेष म्हणजे शरद पवार शिंदेंच्याच कार्यालयामध्ये त्यांच्या आमदारांची बैठक घेत आहेत, हे या सगळ्यामध्ये विशेष आहे। तर शरद पवार आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भातल्या बैठकीसाठी विधान भवनामध्ये आले होते आणि त्यानंतर अचानक ते एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बसले। एकनाथ शिंदे स्वतः